मी तुला बोलून दुपारपर्यंत आहे. आज दुपार उद्या तर पण नाही, उद्या दुपार नंतर आहे. आज पण आहे उद्या पण. आज मेन आहे, उद्या याच आहे मांडवा तुझ्या मी जाईल ना 2 पहिले जाईल. त्याचा तो एक बोर्ड लावून देतो ना, बाथरूममध्ये पण लाईट लावून लादी बसून जाईल. त्याची आहे ना बाथरूमच्या तिथे आहे ना लादी बसून नव्हती म्हणतो बोर्ड तसं नाही ना. पण मला सांग म्हणजे असं कच 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 काय का पहिलं मला सांगून 12 वाजता एक मॅच सकाळी 2 वाजता तुला इथून असे मला सांगायला मी 4 ला गेलो तरी नव्हतं. एंडकडनं ललित पंचांच्या भूमिकेत किरण गुराडे सचिन बांबळे दोन्ही नावाजलेले पंच. सामन्याला सुरुवात. स्ट्राईकला दत्ता, नॉन स्ट्राईकला आहे तो लक्कड. राटेपुरतं विकेट. किपरच्या भूमिकेमध्ये नरेश निचिते. चांगला असं संघ म्हणावं लागेल. प्रकाश कुंदे असतील, त्यांच्यामध्ये सतीश असेल. बघूया बैलाचा चेंडू हाताळताना तो ललित. पहिलाचा चेंडूवरती अकोटावेळा चेंडू चांगलासा फटका म्हणावा लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानताना लखान कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. एका धावेने श्री गणेश होते आपल्या संघाचा पहिली धाव या खेळपट्टीवरती आजच्या या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला मिळाली. बघा काय करतो त्या लखान. आता स्ट्राईक वरती लखान. दुसरा चेंडू लखान करिता ललितचा. अख्खा चेंडू बॅटची एज घेऊन डिक्लेअर झोनकडे. एका धावेकरिता एका धाव्याने धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने वाढ होते. धाव संख्या होती 2 चेंडू आणि 2 धाबा. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगले असे दोन्ही चेंडू हाताळले. तिसरा चेंडू 2 चेंडू आणि 2 धाबा. पुढील चेंडू पुन्हा एकदा अकोटाचा चेंडू. 1 धाव पूर्ण. चौथा चेंडू ललित यांचा. एकदा अकोटावेळा चेंडू चांगलासा लेंथ वरती गोलंदाजी करताना ते ललित. 1 धाव पूर्ण. चांगलासा क्षेत्ररक्षण दरम्यान एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 4 चेंडू आणि 4 धावा. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पहिल्याच षटकामध्ये 4 चेंडू हाताळले गेले आणि 4 धावा खर्च केल्या. आपण 1-2 धावांवरती खेळतोय तो दत्ता. तसेच लखन देखील 2 धावांवरती खेळतोय. बघा 5वा चेंडू. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाही त्या ललितने. पुन्हा एकदा अकोटाचा चेंडू त्यावरती ऑफसाईडच्या दिशेने कटून दिलेला चेंडू. तितकंच चांगलाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान. 5 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्या. सहावा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होती ती 6. चांगलाचं षटक हाताळलं गेलं ते ललित यांचं.
4 गोलंदाज कंपल्सरी असेल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलं तर करण. निर्धाव चेंडू. आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 चेंडूचा खेळ झालेला आहे. त्यामध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज तो करण लखन करिता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारचा चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले. चांगलाच गोलंदाजी म्हणावं लागेल. वरती लहानपण किती महान अशी गोलंदाजी करता येतो करण. बघूया काय करतोय. चांगल्या फलंदाजाला रोखून ठेवण्यात यश मिळालंय. बघूया पुढील चेंडू कुठेतरी दबावात आलेले असेल तो लखन. फुलटा चेंडू. स्टँडिंग स्ट्रोक म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण. दुसरा द्यायचा प्रयत्न. इसे फिल्डिंग बघायला भेटली. दुसरी धाव देखील पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या भर होती. धावसंख्या होती 8. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा पूर्णपणे जखडून ठेवलं ते विठाई क्लिनिक 11 या संघाच्या फलंदाजाला. या पुढील चेंडूचा कसा समाचार घेतो तो लखन. बाद होताने रिंगेस त्यावरती चांगल्याशी झेल. फलंदाज बाद होताने. चेंडूवरती बाद होतो. पहिला मोठा झटका म्हणावा लागेल त्या लखनच्या रूपात. बघा त्यांची जागा सांभाळण्यासाठी धडकबाज फलंदाज मैदानात जातील तो एकनाथ दगडे. 4 चेंडू 8 धावा. 2 चेंडू उर्वरित. 2 चेंडूचा कसा समाचार घेतो तो फलंदाज एकनाथ. 5 चेंडू करण यांचा. राईट हँड विकेट मारा करताना पहिलाचा चेंडू मोठा प्रहार केला. आघात येतो. बिग बॅश लेग. पहिलाच षटकार. काय फलंदाजी म्हणावं लागेल आपल्या नावाला साजेशी. पहिल्याचा चेंडूवरती मोठा प्रहार केला. चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या भरकर वाढते. धावसंख्या होती ती 14. बघूया बिग बॅश लेग मध्ये पहिला षटकार मारणारा फलंदाज म्हणजे एकनाथ दगडे. बघूया शेवटचा चेंडू कसा समाचार घेतो. पुन्हा एकदा सज्जद गोलंदाज करण. अखुटला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा. कुठल्याही प्रकारचा चेंडू फळीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. धावसंख्या झालेली आहे की 14. 2 षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या 14. पंच उभं राहायचं आपण तिथे. वैयक्तिक दुसरं सांगितलं. तिसरं षटक घेऊन आलं तर ललित. राजावरती विकेट. त्यांचा मारा कराल तर दत्ता. काय फटका सजवला गेलाय. चांगला प्रयत्न परंतु अपयशी ठरला. चेंडू 2 बाउन्स सीमारेषे पार. खणखणीत दमदार बिग बॅश लीग चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या भर होती. धावसंख्या होती ती 18. 1 चेंडू 18 धावा. पहिल्याचा चेंडूवरती मोठा प्रहार. निघून गेला चेंडू सीमारेषे पार. इथे दमदार चौकार. विनंती असेल बाहेर खेळाडू देखील आपण डायरेक्टली मध्ये बॉल फेकू नये. दरम्यान या 4 धावांच्या मध्ये धावसंख्या होती ती 14. 2 मोठे फटके पाहायला मिळाले आतापर्यंत. एकनाथ यांच्या बॅट मधून षटकार. दत्ता यांच्या बॅट मधून चौकार. बघूया पुढील चेंडूवरती काय करतोय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बाद. धावचित झाला फलंदाज एकनाथ. धावचित होणे म्हणजे नक्कीच आत्महत्या करणे. कुठेतरी चांगली फलंदाजी करायला होता तो एकनाथ दगडे परंतु धावबाद झाला. हॅलो हॅलो. बरोबर टेन्शन तुम्ही
बघूया एकनाथ दगडी ते तंबूमध्ये परताने बघूया. आता मात्र त्यांची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो मंगेश उबाळे. बघूया 2 चेंडू. आता मात्र तिसरा चेंडू पुन्हा एकदा ललितचा फलंदाज मंगेशसाठी. हो तिसरा चेंडू चांगला असा चेंडू त्याच्यावरती चांगलासा फटका. 1 धाव पूर्ण करल दुसरीचा प्रयत्न करताना परंतु चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये जाताना 2 धावा पूर्ण केल्या. फलंदाज मंगेश याने आपलं खातं वैयक्तिक 2 धाव्याने उघडलंय. चांगली अशी फलंदाजी म्हणावं लागलं. आता मात्र 3 चेंडू 20 धावा. बघूया षटकातील 4था चेंडू ललितचा. आता मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. हो नक्की शॉर्ट टू चेंडू लेग साईडच्या दिशेने भटकावला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करेल का आणि नक्की तिथं दुसरीचा प्रयत्न करताना इथं काय होतंय तर दत्ता याला परतावं लागेल. पुन्हा एकदा चांगलीशी फलंदाजी करत होता दत्ता परंतु इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट देताना दत्ता. घंट्यासाठी 200 रुपये नाही आहे ना आपण 200 घ्यायचं. बघूया आता या षटकामधील शेवटचा चेंडू ललितेचा. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल धर्मवीर संघाकडनं ललितेची. आपल्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी केली या गोलंदाजाने. बघूया आता मात्र फलंदाजीसाठी गेले तर निलेश. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू निलेशसाठी कशी फलंदाजी करेल हा निलेश फलंदाज. कारण का गोलंदाज जर म्हटलं तर चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. हो शेवटचा चेंडू होता. चांगला असा फटका त्याच्यावरती चांगला असं क्षेत्ररक्षण होईल का नक्कीच चांगलं असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण करताना फलंदाज मंगेश आणि 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जो धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 22 धावा. वैयक्तिक दुसरा आणि षटकातील 4थं षटक घेऊन आलंय तो करण. बघूया स्ट्राईकला येते मंगेश. पहिला चेंडू करण याचा. हो फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने. चेंडू जाईल सीमेरे से पार. षटकार. फुलटा चेंडू आणि फुलटोल वसल करताना हा फलंदाज मंगेश. पहिल्या चेंडूवरती षटकार. बघूया आता मात्र पुन्हा एकदा तोच फलंदाज तोच गोलंदाज करण. आता मात्र वरती चेंडू होता. चेंडू जाईल का सिमेंटच्या पलीकडे आणि चांगला असं क्षेत्ररक्षण तिथं विघ्नेश याच्याकडनं 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करताना 2री धाव पूर्ण. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्की तिथं 4 धावा वाचवल्या या खेळाडूंनी. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नाही जाऊ दे हाय बॉक्स आहे ना सध्या. 2 चेंडू मध्ये जवळजवळ 8 धावा खर्च करताना गोलंदाज करण. बघूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा मंगेशसाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता मात्र चेंडू जाईल सीमारे से पार. षटकार.
नक्कीच धावसंख्येचा वेग वाढवताना फलंदाज मंगेश. जर धावसंख्या बघायला गेली तर आता मात्र धावसंख्या झाली ती 36 धावा. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातील हा तिसरा चेंडू ब्लास्ट बघायला भेटला आपल्याला मंगेशच्या बॅट मधून. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. म्हणजे जवळजवळ 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च करताना गोलंदाज करण. बघूया पुन्हा एकदा मंगेशसाठी चौथा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु धावून पळून 1 धाव पूर्ण केली फलंदाज मंगेशाने. आता मात्र या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया आता मात्र स्ट्राईकला जातील ते निलेश गवळी. ओहो, सुंदर असा चेंडू, त्याच्यावरती त्रिफळा चीप. नक्कीच कमबॅक करताना हा गोलंदाज करण, ज्याने इथं निलेश या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चीप केला. आता मात्र काहीतरी कमबॅक करताना गोलंदाज करण. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सदतीस धावा आतापर्यंत. बघूया निलेशची जागा सांभाळण्यासाठी खेळेल फलंदाज किशोर. या षटकातील शेवटचा चेंडू करण याचा जर बघायला गेलं तर चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल. मोठा गडी बाद केला या गोलंदाजाने. अजूनही जर बघायला गेलं तर आता मात्र फलंदाज गेले ते किशोर. तेही मोठे फटके मारण्यामध्ये माहीर हा फलंदाज. शेवटचा चेंडू होता, चांगला असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. आता मात्र षटक संपलाय. जर बघायला गेलं तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37 धावा. अजून या इनिंग मधील शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. बघूया 12 चेंडूवरती किती धावा गोळा करतील हे 2 फलंदाज किशोर आणि मंगेश. बघूया 5वं षटक घेऊन आला तो गोलंदाज निलेश. निलेशचा पहिला चेंडू खराब असा चेंडू, वाईट चेंडू. अवंतराशी 1 धाव. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 38 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट चेंडू +1 अशा 2 धावा. नक्कीच खराब अशी गोलंदाजी म्हणावं लागेल निलेशच्या मार्फत. धावसंख्या झाली ती 40 धावा. म्हणजे जर बघायला गेलं तर 4 षटकामध्ये 40 धावा म्हणजे 10च्या सरासरीने चालताना हा संघ पुन्हा एकदा सुरुवात करताना निलेश. बघूया पुन्हा एकदा आमचे पंच आमच्याकडे वळताना पुन्हा एकदा मला सांगताना की हा पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. म्हणजे पुन्हा एकदा अवंतराशी 1 धाव. म्हणजे धावसंख्या झाली ती 41 धावा. अजूनही एकही चेंडू न टाकता निलेशाने 4 धावा खर्च केलाय या गोलंदाजाने. कुठेतरी खराब अशी गोलंदाजी करताना गोलंदाज निलेश आपल्या संघासाठी. आता मात्र चांगला असा चेंडू, त्याच्यावरती चांगला असा फटका, 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करेल का परंतु
एकच धावेवरती समान रन मानले या फलंदाज मंगेश याने. धावसंख्या झाली 42 धावा. आता मात्र एक चेंडू झालाय, म्हणजे एक चेंडू मध्ये जवळजवळ 5 धावा खर्च केल्या गोलंदाज निलेश याने. आता मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव. चांगलीशी गोलंदाजी करताना जर बघायला गेलं तर पहिले 2 चेंडू चांगलेसे खराब चेंडू टाकले होते, परंतु त्यानंतर चांगलंसं कमबॅक करताना गोलंदाज निलेश. धावसंख्या 43. पुन्हा एकदा मंगेश फलंदाज. हो हो फुलता चेंडू, चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आणि इथं काय होत आहे, झेल सोडलाय आणि परिणामी चेंडू गेलाय डिक्लेअरच्या झोन मध्ये 1 धावेसाठी. आपण जाळी बांधली तोच ना. हे पोलच्या तिकडून आहे का? एक धाव. हो चांगलासा फटका. बघूया एक धाव पूर्ण करताना दुसरीचा प्रयत्न करेल का चांगलासं क्षेत्ररक्षण करण यांचं, आणि एकच धावेवरती समाधान मानलं फलंदाजाला. चांगलासं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल धर्मवीर संघाकडनं करण याचं. चांगलीशी गोलंदाजी केली, चांगलंसं क्षेत्ररक्षण बघायला भेटते आपल्याला. जर धावसंख्या जर बघायला गेली तर आतापर्यंत धावसंख्या झाली ती 45 धावा. अजून जर षटकातील बघायला गेलं तर षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. हो 5वा चेंडू, चेंडू हवेमध्ये, चेंडू येईल सीमा रेषे पार. मंगेश तिच्या बॅट मधून हा 3रा षटकार. चांगल्याशी फटकेबाजी करताना मंगेश उबाळे जवळजवळ आपल्या या इनिंग मध्ये 3 षटकार लागवले या फलंदाजाने. बघूया आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू आहे, या षटकातील शेवटचा चेंडू होती. चांगलासा फटका. एक धाव पूर्ण करेल, दुसरीचा प्रयत्न करेल का, परंतु अजून एकही धाव पूर्ण झाली तर दुसरीचा प्रयत्नही करणार नाही. पाच षटकामध्ये 52 धावा गोळा केला या फलंदाजाने. आता मात्र शेवटचं षटक, या इनिंग मधील शेवटचं षटक बघूया कोण हाताळेल. बघूया शेवटचं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज सतीश. पहिला चेंडू सतीश असा फलंदाज मंगेश साठी. हो पहिला चेंडू होती त्रिपाची, तिथं मंगेश उबाळे बॅक टू पॅव्हिलियन. बघूया आता मात्र मंगेश उबाळेंची जागा सांभाळण्यासाठी जातील ते सुबोध सुरवाडे, मॅन फ्रॉम कसारा.
पहिल्या चेंडूवरती इथं मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज सतीश. बघूया आता मात्र मंगीची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तर सुबोधसाठी पहिला चेंडू सतीशाचा. कशी फलंदाजी करतो सुबोध. हो पहिला चेंडू हवेमध्ये. बघूया एक धाव पूर्ण करेल, दुसरीचा प्रयत्न करेल का नक्की तिथं दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. चांगलासा फटका म्हणावा लागेल. सुबोधच्या बॅट मधून निघाला हा. धावसंख्या झाली 54 धावा. 2 चेंडू 54 धावा. अजून या इनिंग मधील या षटकामधील 4 चेंडू शिल्लक आहे. बघूया 4 चेंडूंचा कसा सामना करतील 2 फलंदाज सुबोध आणि किशोर. अजून 9 स्ट्रायकर जर बघितलं, किशोर हा मोठ्या फटक्या मारण्यामध्ये माहीर. तसं सुबोध जर बघायला गेलं तर हा नौका फलंदाज परंतु चांगला असा फलंदाजी करतो. बघूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुबोधसाठी. ओहो चांगला असा फटका चेंडू हवेमध्ये. चेंडू रेषेपार षटकार. काय फलंदाजी म्हणावं लागेल नक्कीच. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ही गत या फलंदाजाची. चांगलीशी फटकेबाजी म्हणावं लागेल. आपल्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार लागले या फलंदाज सुबोध याने. बघूया आता मात्र आपल्या बॅटवरती चेंडू जर लागला तर नक्कीच सीमेचे पार जाईल एवढी ताकद या फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न परंतु बघूया इथं आता मात्र निर्धाव असा चेंडू. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया 2 चेंडूंचा कसा सामना करतील फलंदाज सुबोध. आता मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू. अवंतराशी 1 धाव. धावसंख्यात भर पडली. धावसंख्या झाली ती 61 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा अवंतराशी 1 धाव. नक्कीच कुठेतरी फलंदाजी चांगली असल्यामुळे कुठेतरी गोलंदाजीवरती कुठेतरी हो इथं काय घडतंय तर त्रिफळा चित करताना फलंदाज सुबोध याला. अतुल आहे ना. चांगल्याशी फलंदाजी या फलंदाजाने केली. सुबोध याने चांगलं असं आपल्या बॅट मधून एक षटकारही आला या फलंदाजाचा. बघूया आता मात्र या इनिंग मधील या शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू फलंदाजीसाठी गेले ते फलंदाज बघूया फलंदाजीसाठी गेले ते प्रशांत. आता समोर वाल दिलाय. मस्त मारला, लय भारी गेला. बघूया सतीचा हा शेवटचा चेंडू कसा सामना करतील तो प्रशांत. चांगलासा चेंडू परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या झाली ती 63 धावा आणि 64 धावांचं आव्हान ठेवलं तर धर्मवीर संघासमोर. 36 धावा आणि 64 धावांचं आव्हान.
हॅलो आपण बोलू पण ते पण त्याच्यामध्ये बोलू बघा. तुला घेऊन ये मग लागून बस बोल थोडं लागवडून घे झाडं उगतील गणेश घारे यांचे वारकरी स्टेडियमवर आगमन झालेले.
धावसंख्या झाली ती 4. षटकातील पुढचा चेंडू लखन. फलंदाज बाद. राहू ती पट्टी अशी लागली हो, आता मस्त आली बरं. काय काय
बस तिथं उठायचा नाही. फुलतो खाली काय टाकतो किती नाही किती बाहेर किती नाही किती हे फुलतोच टाकतो. सहा चेंडू 17 धावांची आवश्यकता धर्मवीर कसरा संघाला. डॉक्टरचं नाव आहे का? डॉक्टरचं नाव आहे. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो तो डॉक्टर प्रवीण. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता धर्मवीर संघासाठी. तीन चेंडू 14 धावांची आवश्यकता. कॉमेंटेटर लाईव्हला कॉमेंटेटर पाहिला उपयोग नाही. मंगे जाणार आहे आता.
मॅन ऑफ द तुम्ही या ठेवली होती ना रेनकोट ठेवलं होतं ना मागच्या वेळेस पावसाळ्याला आपल्याला त्याच्यापेक्षा ओपनला त्याच भारी बिग बेस्ट असं चालत ओपनला झाला ना त्या